आणि त्याच्याकडनं लय शिकलोय. हे बघ पकडून जातात ते कॅम सोनू सोनू यस ब्रो अरे मला काय झाला हो दादानं ते ब्लेझर कुठून आणलं होतं एकच काढत होता पुरा धुंडच पडला खाली. ओ माय गॉड. गुड मॉर्निंग मंडळी. रात्री आमची हळद आहे ना, आता वाजलेली आहे. थांबा वाजलेली आहेत 12 वाजायला येणार आहे. 11:24 झालेले आहे. उठलेलो 10 वाजताच. आंघोळ बिंघोळ केली मस्त आहे की. स्विमिंग पूलमध्ये नाही गेलो, आंघोळा केली आणि बोला जरा फ्रेश होतो. मस्त कपडे बिपडे घातले. रात्रीची हळद 2 वाजले. रात्रीचे 2 वाजले. आम्ही 12 वाजता गेलो तिकडे आणि 2 वाजता आम्ही आलो इथं. तर फुल थंडी आणि इथे एकदम एवढी कडकाची थंडी होती ना बाबा. सगळे लोक जे बाहेर होते ना, ती लोक तर सगळे गारटूनच गेले. ते मग सगळे आतमध्ये आले. ते कोण काय स्विमिंग पूल आणि तोंडातून निश्चित धूर येत होते. एवढा थंडी होती इकडे. तर आता बघूया. इथे रील्स पण बनवायचे आणि रील्स एवढे बनवलेत ना आम्ही. आता ते एडिट करायला आणि हा ब्लॉग एडिट करायला ना टाईम खूप जाणार आहे मला. म्हणजे रील्स आहे ना घरी गेल्याच्या नंतर 4-5 दिवसाच्या नंतर येणार असं मला असं वाटतंय. म्हणून मासेवाला पाण्यात तर मी नाही जाणार. पाण्याची इथे त्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलं असेल त्या की काकांनी कसं आम्हाला सांगितलं तिकडे मगर आहे. त्या पुढे ना गेलं ना डोपऱ्यावर पाणी पुढे असं बोलले. त्या साईडला जाऊच नको. इकडे काय ते तुला करायचं आहे ते कर तू असं मला त्यांनी सांगितलं. बोले रात्री आम्ही हल्दीवरनं आल्याच्या नंतर काय लगेच काय कोण झोपलं नाही आहे. 6 वाजता पोरं झोपली. इथे वाजवतच होती गाणी बिणी एकदम. नारळ कुठून काढले पण आकाश. अरे हो इथं नारळ झाड नारळ झाडं पण आहेत ना. एकच काढत होता पुरा धुंडच पडला खाली. ओ माय गॉड. बघा एवढं स्मूथ मध्ये खातात नारळ. आकाश थोडा पाठी बघितलं टॅलेंट बघितलं काय टॅलेंट बघितला. मी यायच्या आजवर या लोकांनी मस्त लगेच सवासप नारळ काढून टाकलं. माझावाला माहिती आहे ना गणू. तुला माझावाला माहिती आहे ना. हे चल गणू रील्स बनवू चल. आकाशला बोल बनियान फक्त घाला आणि चड्डी बनवायची ना आपली. उठून दे. फोन करतोय का जायला कुठे मुंबई. हा ते लग्नाला. चला बघू आता कसं नाही सोडायला तुम्हाला. मुरचिडीतले नारळ खायचे ना. खावा आता चांगले. नाही तर त्या मुरचिडीमध्ये जायचे नारळ काढायला सगळे. कुठे ते पण दाखव. कच्च्या दाखवलेस ना सुकेला दाखव. असे सुकवायच्या काढून. कामाला बोलतो आकाश याला खोल.
एक राहिला. हे आकाश मला हे जरा बनवून दे रे नारळ पाणी. मी आलो जरा सुपारी दाखवून. सुपारी मी तुम्हाला बोललो होतो ना, सुपारी ती सुकवायची आणि त्यातून हे करायचं. हे बघा हे असे सुकवतात. ते काढली ना कच्ची तर हे असे सुपारी बघा. हे सगळं सुकट टाकले त्यांनी. ह्याच्यामध्ये सुपारी आहे. आता ह्याला मुंगी आले आता बघा. ह्याच्यामध्ये सुपारी आहे. ते हे करतात. सुपारीच आपण खात नाही ना, तिकडून कोणी भरून घेऊन गेलो असतो. ही वेगळी सुपारी. त्याला काय पॉलिश करायला लागते. त्यानंतर सगळं काय गरम सुकात असं काय ते करायला लागतं म्हणून. चला आपलं जरा नारळ पाणी बघू. आकाशने नारळ काढले तर बघू. कट्टी मेला बघतो. आता आगे कर ग्लास आगे काय मी बघू टेस्ट बघू. कारण का खूप मेहनत लागते सोळ्याला त्यामुळे आता. एक नंबर. कपडे टाकलेली कॅबली. कुणाची कॅबल आहे काय माहिती. बघूया आता आम्ही चाललोय परत तिकडे खाली. सकाळी गेलेलो खाली. हे इथं सकाळी खाली बनवायची. अच्छा आम्ही चालत चालतोय खाली जरा. मयूर आहे स्विमिंग पूल मध्ये. घे ना अजून वरती. आम्ही पण येऊ. येते येते सगळे येते. सर्व येतात त्याच्यात. आहे चालू आहे. गणू आम्ही मग रील्स बनव. निसर्गरम्य वातावरण आहे इकडे. खूपच चांगलं वातावरण आहे. आता आम्ही चाललोय नदीजवळ. नदीचा रस्ता इकडून आहे मला वाटतं. मी सकाळी येऊनच गेलो इथं. व्हिडिओ पण व्हिडिओ मजा काढले येते. सकाळ सकाळ नदीजवळ आलो ना आपण तर खूप चांगलं वाटतं. इथं ना. लेफ्टला रे. इथे गणू हे बघ त्या साईडला ना तिकडे मगर आहे तिकडे. मगर असू दे. म्हणून मासे पकडले. आपण मगर असू दे. आपण मगरीला घाबरत नाही. हा कारण का आपल्याकडे एक माकड आहे. आम्ही त्याच्याकडनं लय शिकलो. शिकलोय. हे बघ पकडून जातात. हा गणू तेच आहे. पाण्यातून चाललं म्हणून काय फायदा. चप्पल धुतली रे आता. चप्पल धुवायला रील्स बनवण्यासाठी आलेलो आहे इथे. आमचे जरा गुल्लू भयंकर यांना जरा रील्सचे आमचे भयंकर नाद आला. हा भयंकर नाच झालाय त्यासाठी. आता आम्ही एक लोकेशन बघतोय. ते जरा आमचं जरा एक सिक्रेट आहे. जंगलातलं आहे. एक आम्ही रील शूट केली. आता ती काय नीट आहे का नाही काय माहिती. लग्न लागून गेलं. आम्हाला इथं 2दा बस पाठवली. पोरं रेडीच नव्हते. पोरं रेडीच नव्हते. सगळे स्विमिंग पूलमध्ये होते पोरं. आता कोण नाही. सगळे स्विमिंग पूलमध्ये होते पोरं. मग काय परत गाडी गेली. त्याचे मित्र गेले गाडीमध्ये बसले ऑफिसचे आणि ते लगेच गेले. मग आता 3 वाजता वरात आहे. तर बघू आपली पोरं वरातीला रेडी राहतात का डायरेक्ट मुंबईची गाडी पकडतायत. बघूया. मुलांमध्ये असते मज्जा. इथून व्ह्यू एक नंबर दिसतो गाडी. बघ ना. हे पण इथून फोटो पण मस्त येणार आहे. आता आम्ही तयार झालेलो. आता काय जास्त आम्ही कोट बीट काय घालणार नाही आहे. आमची डायरेक्ट इथून बॅग पॅकिंग करून डायरेक्ट मुंबईला आम्ही लोक जाणार आहे. वाजलेले आहे 6 वाजलेले आहेत. आता वारातीला डायरेक्ट आम्ही गेलो. लग्नाला काय आम्हाला काय पत्ता नव्हता आमचा. म्हणून आमची पॅकिंग बॅग बिग आम्ही करून ठेवलेत. मारला मारला माझ्या हो ढाका का मारताव. हे ती झेंडा लावलाय. ती दिशांनी झेंडा लावलाय. तो दिशांची. हे त्या दिशांना बोलव. त्याची बघ त्याची फुल पॅन्ट आहे. चला आता आपली गाडी येते. गाडी हल्दीला तर रात्री बघितला तर लग्नाला तर गेलोच नाही असं वाटतंय. म्हणून हेच कपडे घातले. बोललो नको जास्त. आणि असंच म्हणजे आम्हाला जायचं मुंबईला. कोट बीट मग काढत बसलं तर पूर्ण घडी मारा 1 तास लागणार त्यामध्ये सगळं. म्हणून चला. संध्याकाळचे वाजलेले आहे 6-8 वाजलेले आहे. आणि साईबाबा आला.
नॉडी आज निलेशच्या लग्नात साईबाबाचे रूप घेतलेले आहेत तुम्ही. कंटाळा आला. जरा आपण थकलो कारण का जास्त खूप दमलो. खूप वेळ एकदम हे आपण केलं. पळाला. आता तुम्ही निघताय मग काय वाटतं तुम्हाला? संपले ते 4 दिवस. आता उद्या सकाळी उठा 10 वाजता 10 ते 5. ह्यांच्यासाठी ते 10 ते 5 आहे, माझ्यासाठी काहीच नाही आहे. आमचं ब्लेझर राहिलं. सोनू काय बोलणार नाही. तुम्ही ब्लेझर नाही पेरले, आम्ही लग्न जाणार नाही. ब्लेझर राहिलं तुमचं ते घेऊन परत जाईल. ब्लेझर ते मी आणलं तसं मला घेऊन गेलं कारण का थोडा प्रॉब्लेम झाला कारण का लगेच तिकडे निघायचो आणि तिथं चेंज करायला पण भेटलं आजच्या दिवसात तुझं होल का सगळं? त्याचं नाही होणार त्याचा आजचे दिवस. सिरियस भाई सिरियस सिरियस. अरे मी बोलतो किती. अरे मग तू कुणाच्या बॅगा आणतोय अजून? अरे माणसात निघत नाही तर मी विचार केला बॅगच घेऊन येऊ सर्व. हे बघ इथं आता तिथं बॅग आडते पाठी बघे माझे. आप्पाच्या लग्नाची बस सुरू झालेली आहे. हो नवऱ्याच्या अण्णा इकडे बघा ना, नवऱ्याच्या अण्णा. आप्पाच्या लग्नाची बस झाली ती. Okay, we are going to मुंबई सॉरी UP. You want UP? युपी या युपी. हे नवरा आला काय? गणपती बाप्पा नल्ला. थांबा 2 मिनिटं. कोण राहिले जल्दी. कोण आहे? आणि त्याला 100. हा दे द्या. बघा आमच्या जामध्ये त्याला 1000 रुपये टेकवणार आहे कारण का सेल्समॅनचा धंदा झालाय बाईचा. कंबर नाही अजून भाई तुम्हारे वहाँ भी ऐसा ही रहता है क्या? क्या रहता है? ऐसा ही लगने के लिए जाते हैं. नाही करतात. आता कपडे चेंज थोडी बॅग आहे. आम्ही ट्रॅव्हल्समधून जाणार आता, ट्रेन नाही ट्रॅव्हल्समधून. बाबूला आमच्या झाले उलटी आहे, तो गेला बाथरूमला. आता आम्ही इथून आमची ट्रॅव्हल्स ही ट्रॅव्हल्स आहे त्याच्या बाजूची आहे. आम्ही त्याच्यातून आता जाणार आहे मुंबईला. ट्रेनचे नाही थोडा जरा प्रॉब्लेम झाला म्हणून चला आम्ही कपडे चेंज केले. आता ट्रॅक्स आणि याच्यावर आले. अर्ध्या लोकांनी लग्नाचे कपडे घातलेत पण वरात ती पहिलीच गेलेली म्हणून आम्ही बोलत चल भेटून गेलो, फक्त आम्ही निघून आलो. सावंतवाडी बस स्टॉपला आलेलो आहे आम्ही. कपडे चेंज पुन्हा आम्ही आता नाश्ता पाणी करतो. आम्हाला जेवायचा टाईम 8 वाजायला आलेले म्हणून प्लॅन कॅन्सल झाला थोडा. नवऱ्याला आम्ही फक्त हात करूनच आलो. चल बोललो चल जाऊया. कपडे घातले. नशीब आपण कोट आपला घातला नाही, तो आपला डेट करूवाला कोट आहे तो कोट मी घातला नाही. हे आमचं जेवण यायचं बाकी आहे, सांगितलं ऑर्डर दिली. ही लोक आहेत ते लोकांचं काय वेगळाच गेम आहे तिकडं. कॅन्डल लाईट डिनरमध्ये आले ती लोक. हे नॉडी तुम्हाला भेटेल तुमचं सामान. हे नॉडी कपडे चेंज करून टाक ना. बॅग टाकले आतमध्ये. कुठे आपला बेटा कुठे आहे? गप्पा थोडा लॅमलेट लावतो. पोट भरून जेवले तुम्ही? पोट भरून जेवले? संपल्यावर आला फक्त जेवण झालं. दादा
हो जेवलो. आपले नवरचा बघा नवरचा. नवरा स्टेशनचे कपडे वेटरच्या जरा माका आता झोप येता हे खरं हे नॉडी खरं बोलला काय मालवणला तुम्ही मालवणची भाषा नाही बोलली माका आता का फायदा माका मी जेवलो माका मी माझी माक वाट बघते मला पण कोकणी म्हटलं असं येते तू देशी शिवाय याच्यात पण हे मी टाकल नको टाकू व्हिडिओ तुका काय झाला हो दादानं ते ब्लेझर कुठून आणलं होतं नशीब मी ते ब्लेझर घातलं नाही तर माझ्या धिंगाणं झाला असता कारण का आमचं डायरेक्ट होतं फक्त त्याला हात केला आणि आम्ही निघून आलो आता आपण बसमध्ये आपण जाऊ आपल्या सगळ्यात मोठा टेबल होता हे रघु बोल काय बोलतोस काय नाही जेवण एक नंबर होता व्हेरी गुड आता जेवण डायरेक्ट गुड नाईट ना डायरेक्ट स्विच ऑफ हे बाई या आमचे ऑलू आहे हे आमचे ऑलू आहे मी पहिला ओ माय गॉड 14, 15, 16. पुरा गाडी आपला ये बाय हे 17 झाले. पुरा गाडी अजून आपला येतोय तू बिल 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 पे करत आहे हे मेहुल कोण आहे बाजूला अजून नाही येतात गुल्लूबाई या आहे गुल्लूबाई इधर देखो ना सामान घेतलेलं आहे एसी कुठे आहे? आहे चालू आहे काय चालू करू? घेते कॅम सोनू यस ब्रो अरे मला टापले माझ्या बाजूला सोनू एक जागा आहे बघ, माझ्या बाजूला जागा आहे बघ लास्टला माझ्या जागा बाजूला जा कुणा झोपायचं आपल्याला सीट करू ना याच्या बाजूला कोण नको जाऊ दिशा उलटीवाला आहे. हे आकाश बिल पण चालत दादा. रस्त्यावरून घेतले आम्ही लोक आता. अरे 1000 रुपये किलो. काजू कुठून आणले आता आणायला गेले ना पोरं आपली कोण आहे? सॉरी नॉटी 2 शब्द काय नाही 2 शब्द आपण पहिल्यांदा या बस म्हणून ट्रॅव्हल करतो हो मी पण 12 तास हा 12 मी पण कधी अशा बसमध्ये बसलो नाही भरपूर बसमध्ये बसलो पण अशा मी नाही अशाच झोपत ए नॉटी या बसमध्ये आम्ही कधी- मामाच्या बसी आहेत पण आपण बसलोय नाही स्लिपिंग नाहीत ना कधी. तू आणि नॉडी तो झोपते ना चले झालं कचवा कुठे ए वाचा तू माझ्यासोबत नको तू आहे तेवढं नको मी एकटं झोपते इकडे नाही पोर आपली सगळे आता सर्वच मुलं आता आम्ही निघालो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाकडे. 2 जण आहे ना तुम्ही सो आम्ही लक्झरी अशी केली आहे जी एकदम मजेशीर आहे आणि आम्ही आता 23 जण स्लिपिंग डायरेक्ट स्विच ऑफ. एक नंबर सगळ्यांनी काही ना काहीतरी आपले घेतले घरच्यासाठी पैसे कोणाकडे घेणार माझ्याकडे पैसे नाही. ते आले का सगळे पहिले बघा आले येतात ह्याच्या बाजू कोण नाही बाबूच्या बाजूला कोण झोपतच नाही उलटीवाला माणूस बोलतायत पण त्याला उलटी येणार नाही जास्त हल्ले डुल्ले म्हटलं आरामात झोप लागेल मी पण बोल बाबूबाई तिकडचं इकडे आला जागा कुठे संपल्या? तिकडे जा तिथे वरभाव झोप ना बाबूच्या बाजूला ना बाबूच्या चिचू आहे. असं झोप ना 2 तिथं कर उलटी साईड आहे ही अशी कर गाद्या उलट्या पालट्या गोळी घेतलीस काय खाल्ली पण हे गणू आपण पाठी उगा चालू रे आणि गो पिचेवाला बाजू दादा आला रे आपल्या खाली टायर आहे बाबू बसला झोपला. एकाला बसायला लागेल ना म्हणून अरे पाठव इथं झोपायला कोणाला
चला आता थोड्या वेळ आम्ही झोपतो आता मस्तपैकी. आकाश सगळ्यांची सोय करतो कुठं झोपायचं काय ते. बॅग इथं ठेवली, खायची वस्तू आहे दिशात ते सगळं. आरशामध्ये आता व्ह्यू पण एक आहे, बघू आता मस्तपैकी झोपूया आता. चला नॉडीने सगळ्यांसाठी पाण्याच्या बॉटल घेऊन आलेल्या आहे सगळ्यांना. म्हणजे पाण्याची बॉटल गाडीमध्येच आहे ना ते, नाही रे आपलं आहे ना पर्सनल. मी आणले आपल्याला आकाशने आणल्या. नॉडी आकाश ही लोकं सगळ्यांची चेकिंग करते म्हणजे कसं काय. ओ माय गॉड गंगुआ पोरं आता काय हालचाल चालूच आहे पोरांची. इथं काय झालं, इथं बॉडी पडली वाटतं. इथं झाला लांबरे. चला लाईट बंद केली आम्ही थोडा वेळ आता रिलॅक्स मारतो. उडून जातोय आम्ही इकडं तिकडं. आम्ही तुम्ही उडून इकडे आले काय चुकीने. अरे आम्ही लाईट बंद करतात, ब्राईटनेस वाढव ना जरा. हा तर आम्ही आहे ना सांगतो तुम्हाला, आम्ही कसं माहिती आहे काय, आम्ही आहे लास्टला, सगळ्यात लास्टला. आणि दोघं पण आहे जरा जाडीने सुकडे. हे उडतोय, हे फुटफुटवर उडतोय, इथं लागतंय. दिशेने इथं टच झाला, माझ्या अंगावर पडला. मी बोलते तिच्यात चाललंय काय. हे बघा आमच्याकडे एक दोरा आहे, फक्त पकडायला एक दोरा. त्या दोऱ्याच्या सहाऱ्याने तो हे करतोय, पकडतोय. आणि तो उडून आहे ना, उडून मनदाच्या सीटवर गेला असता, पण त्याने पायाने ब्रेक मारला. तो इथं उडतोय तिथं उडतोय. तसाच बादशाह आपल्या सोनूचं काय झालं सर रे. काय नाही, सोनूची आमच्या बॉडी होती. आला असेल नाही तर ते तुझ्या एकामेकाच्या उरावर. बादशाह एकामेकांच्या उरावर ना, बादशाच्या पाटणी खाली सोनू चिरडला असेल. हे तुम्हाला दृश्य बघायचं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे दृश्य बघायचं असेल तर हे दृश्य आपण तुम्हाला दाखवणार आहे. स्लीपिंग बस मध्ये येऊन आणि खालती टाकले ते वर लावायला पाहिजे होते. वरती तर होता का, वरती इथं गाडी लावलं होतं. मी पाय बघा लावला बघा, पायाचा लावला. आता आम्ही लोकांनी दोघं पण आहे ना, उडतोय खाली पडतोय, उडतोय खाली पडतोय. आता गाडी थांबवणार तेव्हा त्यांना बोलणार गाद्या वर चिपकवा. डोकं आमचं. आणि आता त्याला तुम्हाला आमच्या सोनू इज द बॉर्डर, सोनू इज द बिल्डर, त्यांचं तो दृश्य दाखवतो थोड्या वेळाने. हे आकाश पुलटून दिशात माझ्या अंगावर. तिची पण पकडा. शेंगी गुल्लूबाई झोपलेत, गुल्लूबाई अरे आकाश आम्ही एवढं हसवतोय ना, का माहितीये, दिशात माझ्या अंगावर आहे. दिशात माझ्या अंगावर आहे. लाईट बंद कर नाही. ते भाई काय माहिती चिचू आम्ही भिंतीला वरती टच होऊन खाली येतोय. दिशान बोलता आता मी गाडीच्या खाली झोपतो. तुम्हाला जमिनीवर राहून आकाशाची प्रवास करायला उडतोय. अरे आकाश, अरे आकाश इथं बघ, तो दिशाने, मी इथं झोपलो, दिशाने इथं झोपल्या. दिशाने आला बघ या साईडला, मी त्या साईडला. हे आमच्या सोनू इथे तुझीच अरे हाय ना, हा उठलेला तिकडे आला, इकडं माझ्याकडे आला. चिचू तो बादशाह आहे ना, एवढं गर्दीमध्ये आहे तरी बोलतो माझे फोटो एडिट केले. दिसत बोलतो माझा एक टप्पा आउट झालाय. आता पुढे जाऊन खड्डे येतील ना, तो गाणं असं चिगी बॉम्ब बूम बूम. हे सोनू ओके ना. दिशान बोलतो सोनू बादशाहच्या अंगावर चिरवून लागतात ना आपल्याला. दोन एक साईजचा पण लागतो आणि एक वेगळा पण. त्या शेड गाडी मग घाट कधी लागणार तो आपला. उलट पडला गुल्लूबाईचा पडला. गुल्लूबाई निकुलचा आहे, तो निखिलचा आहे. पडला. हे माझं माकडाचं पिल्लू, माझं माकडाचं पिल्लू आहे ना. ए ऋषिकेश, माझं माकडाचं पिल्लू आहे ना. हो हे गे
हे तुम्हाला मास्टर स्टँड बिन दिला, आमच्या दोघांना काहीच नाही दिला. आम्हाला भंगारमध्ये टाकलाय. तुम्हाला डोकं देते दिले नाही दिले. हे काठी कोणी ठेवले मध्ये? अरे ते याला तू काय चिंगम बिंगम ठेवले का? नाही नाही नाही, अरे चिंगम बिंगम आहे रे त्यात. छोटू दादा आमचे भाषा तू त्याला फोटो दाखवणार तुझे? हा फोटो एडिट. हे भाषा काय आमचं कारखाना बंद झाला भाषा एडिटिंगचा. पावणे 11. किती वाजता पोहोचू आपण? हे भाषा तो दिशांनी हात बघ कसा आका जागा दिशांनी पकडले बघ कसा काय रशीद तर साईड. बुल्लू भाई कुछ दो शब्द बोलो आपका. फायनली इथं आता पोचलेलो आहे आणि इथून उडून तिथून उडून दिशान डायरेक्ट खाली पडून आम्ही उतरलेलो आहे. चला आमचं सामान आम्ही सगळं घेतलेलं आहे. 2 कुणाचे आहे रे? हां चल दोन्ही पण घे. हां हां घेतलं आलं म्हणे. हा मी तेच बघतोय काय सगळं घेतलं का पोरांनी बघतो. सगळं घेतलं काय कोणाचं काय काय नाही. हे जाम आपका अमानत माझं नाही. माझं जरा चढतो का तो पकडे हे पकड तू मला दाखव स्टन मार. थँक्यू. मी चेक करतोय सगळ्यांचं काय. चला कुठे आलो नावडे आता? चुनापट्टीला उतरलो. चुनापट्टी. चला आपलं सामान घेऊ आपण. सामान म्हणजे आपली तर चल बॅग बॅग चाललो आहे. चुनापट्टी उतरलो हायवे रोडला. स्टेशन काय जवळ आहे तिथं चाललो. थंडी पण तशी थंडी नाही आहे. सामान बघा सामान बघा माझं सामान बघा किती सामान बघा काय. बा कसं भाई कसं वाटलं तुम्हाला गोवा? फायनली आम्ही आता वाजवाय लग्नाचं जेवण जेवण जेवले की ना आपण ते हॉटेल वाटाय काय ब्लेझर कुठे आहे? अहो हा बघा माझा ब्लेझर. अरे तुम्ही उडाले का नाही? उडालो अरे आम्ही बस मध्ये डोक्याला आपटलं ना direct side वर गेला मला. अरे सोनू आम्ही लोक झोपलेलो ना उठून डायरेक्ट उभे. आम्ही उठून डायरेक्ट उभे. किती पण फिरा काय पण करा घरात जी मजा आहे ना ती कुठं नाही. त्याच्यासाठी खरंच अरे मिळू काय माहिती आपला सोनू आहे ना डोंबोलीचा तो गेला बाथरूमला बोलते माझ बाय चुकीने पण जाऊ नको. मी काय आलं अरे हे बघ सगळं अंगावर उडालंय इकडून धक्का तिकडून धक्का. आणि इथे ना इथे साईडला ना बॅग बघा आपला बाई केतनने बॅग आणली. केतन इथे ठेव साईडला. भाषा बिषा आलेले आहे. हा सोनू चल मेहुल चल चले दिशा आम्ही जाऊ चल. फायनली आम्ही घरी आलेलो आहे. आता वाजलेले होते 6 वाजले. सकाळी इथं येतो जर रात्री थोडं आम्ही झोपलो आणि मग उठलो. आता 11 वाजलेले आहेत घड्याळात. आणि मग नंतर आता बघितलं असेल तुम्ही आम्ही कशी मज्जा केली ती. आम्ही ट्रॅव्हलिंग खूप केला म्हणजे गाडीने आम्ही फोटोशूट करायला दुसरीकडे गेलो इकडे गेलो ओल्ड गोवा गेलो चर्च गेलो. एक चर्चमध्ये गेलो तर चर्च बंदच होता डायरेक्ट 5च्या नंतर बंद होतात. आणि मग तिथून चर्चच्या इथून मी गौतम बुद्धाची एक मूर्ती घेतली. तुला आलो तर काहीतरी घेऊनच जाऊया आपण मूर्ती. पबमध्ये आम्ही आलो 4 वाजता सकाळी 4 वाजता आलो 4-5 वाजता आलो आम्ही.
आणि तिकडे 10च्या नंतर सगळं बंद होतं, पण पब्लिक असे चालू असतात. फक्त आतमध्ये जावा आणि काय आहे ते तुमची मस्ती करा असं. आणि मग हल्दीला आम्ही गेलो. हल्दीला गेलोच्या नंतर तिकडे आमची खानपान खूप चांगलं केलं त्यांनी, एकदम मस्त. म्हणजे आमची सोय बी सगळी चांगली केलेली त्यांनी. बस आमची पोरं कुठे बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे असतात आणि मस्ती करत असतात. ते 6 वाजता झोपायचे, मग कसे लग्नाला जाणार. हळद रात्रीची होती म्हणून ते हल्दीला गेलेले सगळेजण असं झालं. आणि त्यांनी 2दा गाडी पाठवलेली. आमच्या येताना तिकीटचा काहीतरी इश्यू झाला म्हणून आम्ही मग बसने आलो डायरेक्ट. आम्ही मित्रासंग असलं तर मजा येतेच, असं कुठलं नाही काय टेन्शन. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये पण टाका तुम्ही लोक पण अशी मजा करा, आमच्यापेक्षा पण डबल करता. कॅमेऱ्याच्या पाठची एक वेगळी मजा असते आणि मी तुम्हाला बोलतो पुढची एक वेगळी मजा असते. जास्त सगळं तर दाखवू नाही शकत मस्ती करणारे आम्ही, त्यालाच लावून. फक्त लग्नाला जायचंच राहिलं आमचं थोडं. ते गेलं असं जरा अजून जरा चांगलं वाटलं असं नवरदेवला त्या. आता तर तो मला बोलला तू काय तुम्ही आले नाही. त्यांनी पाठवलेली गाडी पण आमची पोरं रेडी नव्हती आणि जरा लांब होतं ना, आणि आपली बॅग बघितली, आपलं सामान पण खूप होतं. मी त्यामध्ये कोट पण घेतलेलं त्याच्या लग्नासाठी. बोललो चल कोट पण घालू आपण त्या लग्नाला, त्याला पण जरा बरं वाटेल. बोललो कोणतरी आला एकदम ड्रेसिंग करून, म्हणून मी खूप कपडे घेऊन गेलेलो. म्हणजे त्याला फक्त घालायचं नाही तर काय. तरी पण आमचा सोनू बोलतोय माझ बाय ब्लेझर 1 नंबर होता तुमचा, ब्लेझर 1 नंबर होता. अरे घातलाच नाही तर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.